मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर खरं तर विरोधकांच्या बाजूने सांगायचं झालं तर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हणजे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया देताना काय म्हटले ते सुद्धा पाहूयात। आज नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळ खंडोबा झालाय। राज्यातील निवडणुका हा पोरखेळ झालाय। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला। ओबीसीला 27% आरक्षण हे सरकारला दाखवायचं होतं। हे सरकार कोणत्या दिशेने काम करतं? उद्याची मतमोजणी 21 डिसेंबरला गेली। निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे भावले झाले, त्यांच्या इशाऱ्यावर काम करतंय। राज्यात इतक्या निवडणुका झाल्या पण याआधी असं कधीच झालं नव्हतं। यासाठी फडणवीस सरकार जबाबदार आहे। मतमोजणीत अडथळा येणं म्हणजे निवडणुका लांबणीवर टाकणं, पैशाचा वापर करणं। खरं तर हा मतचोरीचाच तर प्रकार नाही ना, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। याशिवाय निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? लोकशाहीचा गळा घोटला जात आहे असं सुद्धा काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय।